एअर इंडिया सरकारी मालकीची असलेली कंपनी टाटानी 18,000 करोड रुपयाला घेतली, बातमी आपण सर्वत्र पाहतो. पण त्याच्यातला एक भाग समजून घेण्यासारखा, ही सरकारी कंपनी नव्हती, ही मूळची टाटाचीच कंपनी होती. 68 वर्षांपूर्वी नेहरूच्या समाजवादी आर्थिक धोरणाच्या अनुषंगाने याचं सरकारीकरण करण्यात आलं. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, एखाद्या खाजगी व्यावसायिकांनी आपला उद्योग व्यवसाय वाढवलेला असावा, तो बहरलेला असावा, त्याचे वेगवेगळे आयाम नवीन काळाप्रमाणे समोर येत असावेत आणि अचानक सरकार असं ठरवतं की नाही आता हे तर सर्वसामान्य लोकांच्या उपयोगासाठी सरकारी केलं पाहिजे. याच्या पुढे त्या उद्योजकाचं काही चालत नाही. आमचा आक्षेपाचा मुद्दा हा आहे, सरकारने एखादी कंपनी तयार केली, सरकारची एखादी कंपनी होती आणि ती कंपनी नंतर मग खाजगी उद्योजकांना दिली, ती गोष्ट वेगळी. पण ही सरकारची कंपनी नव्हती, ही सरकारने उभी केलेली नव्हती, सरकारची ही मूळ कल्पना नाही, हिच्या वाढीसाठी सरकारने त्या काळात काहीच केलं नाही. ही एका खाजगी उद्योजकांनी स्वतःच्या बळावर, स्वतःच्या मेहनतीनं, प्रतिभेनं मोठी केलेली, नवीन काळाचं आव्हान स्वीकारून अशी कंपनी तयार केली होती आणि ती सरकारने घेतली. इथं आक्षेपाचा मुद्दा आहे. म्हणून मी नेहरू नीती असा जो उल्लेख करतो आहे की नेहरूंचं एक समाजवादी धोरण मूळचं वेगळं. राम मनोहर लोहियासारखे कट्टर समाजवादी नेहरूंवरती हा आरोप करत होते की यांचा समाजवाद हा सत्ता केंद्रित समाजवाद आहे. दिल्लीत बसलेली जी नोकरशहा आहे त्यांच्या हातामध्ये ही सगळी सूत्र द्यायची. त्यांच्याकडून लायसन, कोटा, परमिट राज हे जे भारतामध्ये आणलं गेलं, नेहरू आणि महालनोबिस त्यांचे जे सल्लागार होते, आर्थिक सल्लागार, त्यांचं जे हे मॉडेल होतं ज्याच्यावरती 1990च्या नंतर मुक्त अर्थव्यवस्थेला समर्थन करणाऱ्या सगळ्यांनी कडाडून टीका केलेली आहे. आणि देश या धोरणामुळे कसा आर्थिकदृष्ट्या खड्ड्यामध्ये गेला, किंवा हिंदू ग्रोथ रेट, जसं हत्तीला चालायला उठायला आणि ह्याला उशीर लागतो, तसा आमचा हा ग्रोथ रेट वर्षानुवर्ष कसा पडलेला होता हे वारंवार सांगितलं. त्याचं मूळ कारण हा नेहरूंची समाजवादी आर्थिक नीती होती. टाटानी आता ही कंपनी परत घेतली, मूळची टाटाचीच होती. 18,000 कोटीला ती खरेदी केल्यानंतर जी टीका होते आहे त्याच्यामध्ये एक ठरलेली टीका असते, ह्याच्यापेक्षा जास्त पैसे भेटले असते. वस्तुतः टाटांनी लावलेली बोली सगळ्यात जास्तीची होती. सर्वसामान्यपणे जेव्हा ऑक्शन होतं, लिलाव होतं, बोली लावल्या जाते, ज्यानं जास्त बोली लावल्या गेलेली आहे तुमच्या अटीमध्ये बसून, म्हणजे किमान एक किंमत ठरवलेली असते, त्याच्या पुढची बोली कोणाची आहे ती तशी त्यांनी लावली ना. अजून एक मुद्दा विचारात घेतला जात नाही की ही कंपनी तोट्यामध्ये होती. तुम्हाला हे सगळे आकडेवारी ते सगळं आता नेटवरती उपलब्ध आहे, वेगवेगळे व्हिडिओ त्याच्यासमोर येतात, त्यामुळे मी त्या जंजाळात जात नाही. ही कंपनी वारंवार तोट्यामध्ये होती. याचा उपयोग सरकारी कर्मचारी, नेते यांनी वाटेल तसा केला. या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये नोकर भरती केल्या गेली. एका विमानाच्या मागे किती कर्मचारी असावेत याचं जागतिक पातळीवरचं एक गणित आहे आणि त्या पद्धतीनं अतिशय कार्यक्षम अशा जगभरामध्ये, हे मी भारतातलं सांगतोय असं नाही, जगभरातल्या या क्षेत्रातल्या कंपन्या अशा पद्धतीनं काम करत आहेत, आजही करत आहेत. त्याही काळात करत होत्या, असं नाही की मधल्या काळात करत नव्हत्या. या सगळ्या काळामध्ये ही सरकारी कंपनी अतिशय वाईट पद्धतीनं चालवल्या गेली, कधीच कार्यक्षमतेने चालवल्या गेली नाही. याचा तोटा झाला आणि हा तोटा सर्वसामान्य जनतेने भरलेल्या करातून तो खड्डा बुजवण्यात आला. आज ही कंपनी ज्या काही किमतीला विकल्या गेलेली आहे त्याची ती किंमत किती बरोबर आहे किती नाही हे तज्ज्ञ सांगतील, हा एक भाग झाला. पण जो समोर गंभीर मुद्दा येतो, तुमच्या माझ्यासारखा सामान्य करदाता जो विचारतोय की किमान आता इथून पुढं तरी ह्याचा तोटा आम्हाला सहन करावा लागणार नाही, इथून पुढं 5 वर्षामध्ये जो काही तोटा ह्याचा खड्डा भरण्यासाठी तोटा होणार होता तो भरून काढावा लागत होता, तो तरी त्रास आता शासनाचा वाचला. हेच नाही, वारंवार स्कूटरसारखी गोष्ट, सिमेंट असो, आता रेल्वे शासन चालवते, कितीतरी गोष्टी शासन चालवतं आणि शासन त्याच्यामुळे तोट्यामध्ये येतं. तो तोटा सर्वसामान्य लोकांच्या करामधून भरून काढावा लागतो. गुजरातीमध्ये एक म्हण आहे, योगायोगानं आताचे पंतप्रधान आणि गृहमंत्री गुजरातीच आहेत, जेणे राजा बेपारी तेणे प्रजा भिकारी, अशी एक काहीतरी म्हण आहे गुजरातीमधली. राजाचं काम राज्य करणे, शासनाचं काम शासन व्यवस्था चालवणे हे आहे, व्यापार करणे नाही. उद्योग व्यापार ह्या स्वतंत्र गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये सरकारने पडू नये. सरकार म्हणजे नोकरीचा कारखाना नाही.
या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावर जो वारंवार मुद्दा समोर येतो आहे ना, त्या प्रश्नावरती, की सगळ्यांना असं वाटतं आहे की सरकार नोकऱ्या देणार आहे आणि त्या नोकरीतला आपल्याला वाटा पाहिजे. पण सरकार म्हणजे नोकरीचा कारखाना नाही, सरकार म्हणजे उद्योजक नाही, सरकार म्हणजे व्यापारी नाही. ही गोष्ट नीटपणे समजून घेतली पाहिजे. सरकारने म्हणजे प्रशासन चालवावं, शासन व्यवस्था चालवावी ही अपेक्षा आहे. ज्या वेगवेगळ्या पद्धतीने नेहरूच्या आर्थिक ही जी नीती राबवल्या गेली होती, नेहरू नीती आपण त्याला सोप्या भाषेमध्ये म्हणूयात, तिने अशा पद्धतीनं जे कोणी उद्योजक होते त्यांच्या मानसिकतेचं खच्चीकरण केलं. आपल्याकडे इतके प्रचंड प्रमाणामध्ये कर आणि त्याहीपेक्षा नुसते कर लादणे ही एक गोष्ट झाली. त्या निमित्तानं ही सगळी नोकरशाही त्या उद्योजकाला छळते. तुमच्याकडे साधं एखादं लायसन नाही म्हटलं की तुम्हाला रस्त्यामध्ये कसं अडवलं जातं आणि तुमच्याकडून हप्ते, प्रत्यक्षात शासनाला पैसे नाही भेटत, तुमच्या हप्ते वसुलीची सोय केली जाते त्या व्यवस्थेच्या. पोलीस तुम्हाला अडवल्याच्या नंतर तुमच्याकडून हप्ता घेतो, ही अडचणीची बाब आहे. ते पैसे जर सरकारकडे गेले असते तरी आपण एक वेळ समजू शकत होतो. म्हणजे लायसन कोटा परमिट राज तयार करून खाबूगिरीची एक व्यवस्था तयार करण्यात आली आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष उद्योजक मानसिकतेचं खच्चीकरण करण्यात आलं. तुम्हाला जर एवढ्या नोकऱ्या महत्त्वाच्या वाटतात तर गेल्या 70-75 वर्षामध्ये शासनाने मुळात नोकऱ्या तयार केल्या किती? हा जो प्रश्न आम्ही मराठा आरक्षण आणि बाकीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती वारंवार विचारलेला होता. सगळ्या मिळून सरकारी नोकरींची संख्या 2.73 करोड, 3 कोटी पण नाही आहे सरकारी नोकऱ्यांच्या, आणि त्याच्यासाठी भांडाभांडी चालून. ह्याच्या उलट टाटासारखे उद्योजक ज्या मोठ्या प्रमाणात उद्योग उभा करतात त्याच्यामध्ये जो रोजगार उपलब्ध होतो त्याचं प्रमाण ह्या सरकारच्या प्रमाणाच्या 10 पट आहे. म्हणजे जितका रोजगार, जितक्या नोकऱ्या, रोजगार नाही असा मी शब्द वापरतो, जितका सरकारने स्वतः नोकऱ्या तयार केल्या त्याच्या कैक पट खाजगी क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती झाली. प्रत्यक्ष नोकरीवर ठेवलेले नोकरदार वेगळे. याच्या निमित्तानं छोट्या छोट्या कंपन्या आउटसोर्स करतात. त्या आउटसोर्समधून जे छोटे मोठे उद्योग उभं राहतात किंवा अक्षरशः एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये साफसफाई करणारी पण त्याच्यासाठी एक व्यवस्था असते आणि ते आउटसोर्स केलेलं असतं. सुरक्षेची एक यंत्रणा असते, ते आउटसोर्स केलेलं असतं. असे कितीतरी उद्योग, म्हणजे रोजगाराच्या संधी. नोकरी आणि रोजगार याच्यामध्ये फरक आहे. नोकरी, सरकारी नोकरी, पेन्शन पाहिजे, तो गेल्यावर बायकोला पेन्शन पाहिजे, सगळी सुरक्षा पाहिजे, आणि हे कोणाच्या जीवावर? सर्वसामान्य करदात्याच्या जीवावर. इतकं करूनही हे नोकरदार त्यांचे कामं नीट करत नाहीत. सर्वसामान्य माणूस वैतागून असं म्हणतो की तुम्ही तुमचं काम करणं बंद करा म्हणजे आम्ही नीट आमचं काम करू शकू. या अशा स्थितीमध्ये शासनाकडे असलेली एअर इंडियासारखी कंपनी, जी शासनाची मूळची नव्हती, टाटाचीच होती, काव्यगत न्याय हा की इतक्या वर्षानंतर 68 वर्षानंतर तुम्हाला ती नीट चालवता आली नाही आणि ती परत सरकारला द्यावी लागलेली आहे. सरकारने वारंवार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करून उद्योजक मानसिकतेचं खच्चीकरण केलेलं आहे. म्हणजे आपल्याकडं मानसिकता काय वाढायला पाहिजे होती की तुम्ही तुमचा रोजगार, स्वयंरोजगार कसा निर्माण करू शकू तसा. ते न करता आमच्याकडची सगळी समाजवादी व्यवस्था, सगळी डावी चळवळ, सगळे पुरोगामी नोकऱ्यांसाठी भांडत राहिले. अरे नोकऱ्या कोण तयार करणार? पण शासन नोकऱ्या तयार करू शकत नाही, शासन रोजगार निर्माण करू शकत नाही, ते शासनाचं काम नाही हे समजूनच घ्यायला तयार नाहीत. आणि याच्या उलट जे कोणी रोजगार टाटासारखे मोठ्या प्रमाणात तयार करतात, जे नोकऱ्या तयार करतात, ते तुमच्या संपत्तीमध्ये, देशाच्या संपत्तीमध्ये वाढ करतात. GDPमध्ये ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, ज्यांचं योगदान आहे, तुम्ही त्यांचे पाय कापतात, त्यांचं खच्चीकरण करतात. आणि बांडगुळी जी व्यवस्था आहे सरकारी नोकरीसारखी, त्याच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये तुम्ही त्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष जातं आहे, त्याच्यावरती सगळे बोलत आहेत, त्याच्याच बाबतीमध्ये सगळं चालू आहे. ही एक प्रकारची विकृती आहे. MPSCचे क्लासेस, स्पर्धा परीक्षाचे क्लासेससाठी लाखो विद्यार्थी बसतात. अक्षरशः 16-16, 20-20 लाखांनी त्यांची परीक्षा द्यायची UPSCची, आणि पास म्हणजे प्रत्यक्ष IAS होणाऱ्यांचं प्रमाण 1000च्या जवळपास असतं. म्हणजे 20 लाख मुलं जेव्हा UPSCच्या परीक्षेसाठी देशभरामध्ये बसतात, त्याच्यामधल्या फक्त 1000 जणांना कलेक्टर होता येतं, IAS होता येतं. तुम्ही हे विषम प्रमाण बघितल्याच्या नंतर असं लक्षात येईल की हा एक फार मोठा फ्रॉड, फार मोठ्या प्रमाणातला एका अर्थाने भ्रष्टाचार आपण तयार करतो. ह्याच्या नेमकं उलट सर्वसामान्य कुठल्याही माणसाला रोजगार त्याच्यासाठी उपलब्ध होईल असं पोषक वातावरण, नोकरी नाही. मी परत ते वारंवार सांगतो आहे, नोकरी पेक्षा रोजगार किंवा स्वयंरोजगार त्याला मिळू शकेल असं वातावरण आम्ही देतो आहोत का? तर नाही. 1990च्या नंतर जागतिक अर्थव्यवस्था जी खुली झाली, बाजारपेठ खुली व्हायला लागल्या, अजूनही आपल्याकडं हे पुरतं झालेलं नाही आहे.
शेती क्षेत्र आम्ही अजूनही बांधून ठेवलेलं आहे. आत्ता अगदी या क्षणीसुद्धा सोयाबीनच्या स्टॉक लिमिट लावून सोयाबीनची ते भाव पाडण्याचं अतिशय वाईट कारस्थान ह्या सरकारने, केंद्र सरकारने केलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या गळ्याचा फास अजूनच आवळला गेलेला आहे. म्हणजे एक टाटाच्या निमित्ताने सर्वसामान्यपणे एक मागणी जी परत पुढे येते आहे, 90च्या नंतर चालू झालेली खुलीकरणाची जी प्रक्रिया आहे ती अजून जोमात चालू व्हावी. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असलेलं सरकारी नियंत्रण अतिशय कमी, सरकार हे किमान असलं पाहिजे. अगदी आवश्यक गरज आहे तिथं, म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखणे, परराष्ट्र धोरण असो किंवा चलनाची म्हणजे अर्थव्यवस्थेच्या बाबतीतले चलनाचे नियम असो, प्रत्यक्ष बँकासुद्धा सरकारी असायची गरज नाही. RBIने नियंत्रण तुम्ही करावं, म्हणून सरकारने सरकारचं काम करावं, शासन करण्याचं काम करावं, उद्योजक आणि व्यापार करू नये. टाटांच्या या निमित्ताने एक काळानं असा सूड उगवलेला आहे की ही नेहरू नीती कशी फसली आहे हेच आम्ही सिद्ध केलं आणि परत टाटांना त्यांचीच मूळची असलेली कंपनी आम्हाला वापस द्यावी लागली. उसंतवाणी. नेहरू नीतीला लावूनिया चूड उगवला सूड काळाने हा. टाटाची कंपनी घातली घशात परत खिशात दिली त्यांच्या. एअर इंडिया पुरी बुडविली विकाया काढली त्याचमुळे. लायसन कोटा परमिट राज नियंत्रण खाज सरकारी. उद्योजक वृत्ती खच्ची केली पुरी नियमांची सुरी गळ्यावर. नोकर दावतो मालकाला धाक प्रगतीचे चाक थांबलेले. कांत संपोत्वरे कंट्रोल आजार मुक्त हो बाजार फळो फुलो. हे जे नियमन जे आहे, लायसन कोटा परमिट राज आणि त्यांचे गळे आवळण्याचं जे कारस्थान आहे, जे सगळं नेहरू नीतीचं परिपाक आहे, ते कमी झालं पाहिजे, संपलं पाहिजे. आणि ज्याला मुक्तपणे काही करायचं आहे त्यासाठी बाजारपेठ ही मुक्त असली, खुली असली पाहिजे, स्पर्धा खुली असली पाहिजे, सगळ्यांना संधी असली पाहिजे. नाही तर आपल्याकडं ते पण होतं, सरकारी नाही आहे, खाजगी आहे, पण कोणी ते त्यामध्ये टेंडर भरायचं त्याला तुम्ही म्हणजे त्याला आड घालता आणि मग ठरलेच लोक समोर येतात. म्हणजे आपल्याकडचा जो काही खाजगी क्षेत्रातला जो कोणी काम करणारा माणूस असतो तो पण एका अर्थाने शासनाचाच पिद्दू असतो परत. हे पण कामाचं नाही. त्याच्यामुळे खुली व्यवस्था, स्पर्धा सगळ्यांसाठी खुली असणे आणि बाजार मुक्त असणे हे अतिशय आवश्यक आहे. टाटांच्या ह्या एअर इंडियाच्या प्रकरणाच्यामुळे हीच गोष्ट परत एकदा अधोरेखित झालेली आहे. सरकारी हस्तक्षेप ताबडतोब विविध क्षेत्रातून कमी झाला पाहिजे.